जूना तवा फेंको, नया तवा लगाओ। नवाब मलिक। मानखुर्द शिवाजी नगर में आयोजित रैली में एनसीपी के उम्मीदवार नवाब मलिक के साथ भारी संख्या में उनके समर्थक दिखे। शिवाजी नगर की जनता का उन्हें समर्थन देखने को मिला। रैली नवाब मलिक को धन्यवाद देने वाले नारों के साथ पूरी हुई और एक सभा आयोजित की गई, जहां लोगों ने अपनी समस्याओं और दैनिक जीवन में आने वाली परिस्थितियों को साझा किया। नवाब मलिक ने कहा कि केवल एक चीज जो शिवाजी नगर गोवंडी की प्रतिष्ठा को नुकसान पहुंचा रहा है वो ड्रग्स है। जब मैं गोवंडी के बारे में सुनता हूं तो मुझे बहुत दुख होता है। अपने विरोध के बारे में बात करते हुए नवाब मलिक ने कहा कि जब रोटी ज्यादा पक जाए तो उसे पलटना पड़ता है और यहाँ की रोटी जल चुकी है तो उसे पलटने के लिए पुराना तवा फेंक के दूसरे तवा का इस्तेमाल करना होगा। ज्ञानेश्वरी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या बैठकीला उपस्थित या विभागाचे ज्येष्ठ नेते नवरे साहेब, राठोड गुरुजी, बनकर साहेब, मानेजी, जावेद भाई आणि या संस्थेचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी आणि या ज्ञानेश्वरी नव्याने निर्माण झालेल्या गृहनिर्माण संस्थेमध्ये राहणारे सगळे आमच्या भगिनी, तरुण मित्र आणि बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे की 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेली आणि 2 क्रमांकावर आमच्या घड्याळ निशाण आहे, त्याच्या समोरचा बटन दाबून आम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचं। मी आधी 5 वेळा 2 वेगळे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलो। 3 वेळा नेहरू नगर कुर्ल्यातला मतदारसंघ आमचा होता, तो राखीव झाल्यानंतर अणुशक्ती नगरला 9 साली आणि 19 साली मधल्या 14 साली 1000 मतांनी पराभूत झालो होतो आणि यावेळी मी ठरवलं होतं की आता यांनी माझ्या मतदारसंघाकडे लक्ष दिलं। माझी कन्या सना मलिक याला आता आपण थांबायचं आहे, पुढे निवडणुका लढायची नाही, ही माझी भूमिका होती। पण या भागातले नागरिक, आमचे काही सहकारी कार्यकर्ते, समाजसेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक वर्ग आणि बरेचशी जनता माझ्याकडे येऊन त्यांनी आग्रह धरला की साहेब तुम्ही इथे निवडणुका लढा। सुरुवातीला मला वाटत होतं का एखाद्या आमदारच्या विरोधातली जी माणसं असतात त्या विरोधामध्ये कुणातरी प्रश्न त्यांनी माझ्या समोर मांडले। नशेचा मोठा प्रश्न म्हणजे ड्रग, नशा, गुंडगिरी, लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम सांगितले आणि सत्ताधारी जे आजच्या घडीला तिथे जे आमदार आहेत त्यांचे स्वतःच्या पक्षाचे लोक हे हुकुमशाही, झुंडशाही अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली आणि कोणी त्यांच्या विरोधात गेले की खोटे गुन्हे दाखल करून त्याला तुरुंगात पाठवायचा। विरोधात एखाद्या एनजीओने नगरसेवक असतील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रारी केली तर त्यांचे कपडे पाडायचे। म्हणजे एकंदरीत लोकांना बेहाल करण्याचं काम हे समाजवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केलं, हे सत्य परिस्थिती। जेव्हा हे सगळी माहिती मला मिळाली, आमच्या कार्यकर्त्यांनी सगळी माहिती दिली, तेव्हा मी ठरवलं की आता ही आव्हान स्वीकारायचं आहे आणि निश्चित रूपाने निवडणूक लढवून
इथे परिस्थिती बदलण्यासाठी आपण हे चॅलेंज स्वीकारलं. उमेदवारी दिल्यावर पण काही वाद निर्माण झाले. अजितदादांनी मला उमेदवारी दिली, प्रचाराला स्वतः आले आणि ज्या प्रकारे जनतेने आग्रह धरल्यामुळे मी निवडणुकीमध्ये उभा राहिलो. तर ही निवडणूक कार्यकर्त्याची मेहनत घेतच आहे, पण सर्वसामान्य जनता पण या निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून देण्याचे वातावरण त्यांनी निर्माण केले. मला खात्री आहे की ज्या प्रकारे सर्व समाजातला पाठिंबा आपल्याला मिळत आहे, तो मराठी भाषिक असेल, दलित समाजातली लोक असतील, तुमच्या पाठिंब्याने निश्चित रूपाने आपण विजयी होऊ. आणि माझ्याकडे बरेचशा लोकांची काही आशा असतात वलीद साहेब येतील, ते कामं करतील. कारण जे आम्ही ज्या मतदारसंघामध्ये आमदार राहिलो त्या मतदारसंघामध्ये आमची पहिली प्राथमिकता असली की आपण सामाजिक सलोखा निर्माण केला पाहिजे. वेगळे वेगळे धर्मजातीच्या लोकांमध्ये तीड निर्माण कोणी करत असेल तर ते थांबवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर गुंडगिरी असेल, लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न असतील, ते पण कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्याचं काम करणं हे आमची पहिली प्राथमिकता आहे. आणि विकासाची कामं तर निश्चित रूपाने जे काही नियोजित पद्धतीने करायची आहे ते आपण करू. पण इथे लोकांना वाटलं पाहिजे की नाही, आता हे वातावरण वेगळ्या प्रकारचं निर्माण झालेलं आहे. इथे राहत असताना त्यांच्या मनात वेगळी भावना झाली पाहिजे की नाही, आम्ही इथे राहत असताना विभागामध्ये राहत असताना जे काही परिस्थिती आम्हाला दिसत होती, आता परिस्थिती बदललेली आहे. हे सगळे प्रयत्न निश्चित रूपाने मी करणार आहे. पण आपल्याला इतकंच बोलू इच्छितो, या लोकांनी मला इथे आणलंय, मला मतदान करण्याची तयारी दर्शवली आहे, मी त्यांच्या विश्वासाला तडा अजिबात जाऊ देणार नाही, इतकंच मी बोलू शकतो. आपण सर्वांना पुन्हा मी आग्रह धरतो की आपण सर्वांनी स्वतः तर तुम्ही मतदान करणारच, पण तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, गावातली मंडळी असतील, सर्वांना कुठेतरी मतदानासाठी आपण आग्रह धरा आणि भरघोस मताने ही जागा आपण आणली पाहिजे. आणि आपण सर्वांनी, विशेषकर राठोड गुरुजी असतील किंवा या जावेद असतील किंवा या ज्ञानेश्वरी गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांनी आजची छोटीशी बैठक आयोजित केली, माझा सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली, त्या बाबतीत मी मनापासून आभार मानून माझे 2 शब्द